नमस्कार. सरकारी कार्यालयात कधी आपलं काम अडकलं आहे का? अनेकदा आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही, अगदी हतबल आहोत. पण आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत, जो सामान्य नागरिकांच्या हातातलं एक खूप शक्तिशाली शस्त्र आहे. यालाच दिरंगाई कायदा असं म्हणतात आणि तो आपल्याला सरकारी कामातल्या विलंबाविरुद्ध लढायला खरी ताकद देतो. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी हा अनुभव आलाच असेल, नाही का? एखादं महत्त्वाचं काम, एखादी फाईल सरकारी कार्यालयात कुठल्या तरी टेबलावर अडकून पडते. मग तारखेवर तारखा पडत राहतात आणि आपला वेळ, पैसा आणि शक्ती सगळंच वाया जातं. पण थांबा, हा फक्त एक वाईट अनुभव नाहीये. आपल्याला माहितीये का की कायद्याच्या नजरेत सरकारी कामात विनाकारण उशीर करणं हा एक गुन्हा ठरू शकतो? हो, खरंय. म्हणजे आपली निराशा आता थेट कायदेशीर कारवाईत बदलू शकते. आणि म्हणूनच याच दिरंगाई नावाच्या शत्रूशी लढण्यासाठी आपल्या हातात एक शस्त्र देण्यात आलंय. ते शस्त्र म्हणजे महाराष्ट्र शासकीय कर्तव्यात दिरंगाईस प्रतिबंध अधिनियम 2006. हा कायदा आपल्याला अधिकार देतो आणि सरकारी व्यवस्थेला जबाबदार धरतो. तर मग हा कायदा नक्की करतो तरी काय? सगळ्यात पहिलं म्हणजे तो सरकारी कामांना वेळेचं बंधन घालतो. दुसरं, तो सिस्टीममध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी आणतो. म्हणजे उशीर का झाला याचं उत्तर अधिकाऱ्यांना द्यावंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आपल्यासारख्या नागरिकांना या विलंबाविरुद्ध जाब विचारण्याची कायदेशीर ताकद देतो. आपण दिरंगाई हा शब्द खूप सहज वापरतो, पण या कायद्याच्या भाषेत त्याचा एक पक्का आणि ठोस अर्थ आहे. चला, तोच नेमका काय आहे ते समजून घेऊया. तर कायद्याच्या भाषेत दिरंगाई म्हणजे काय? एकदम सोपं आहे. बघा, प्रत्येक सरकारी ऑफिसची एक नागरिकांची सनद असते. त्यात प्रत्येक कामासाठी किती वेळ लागेल हे लिहिलेलं असतं. जर आपलं काम त्या ठरलेल्या वेळेत झालं नाही, तर कायद्यानुसार ती दिरंगाई ठरते. इतकी साधी आणि सरळ व्याख्या. आता साहजिकच प्रश्न येतो की ही कामाची वेळ ठरवणारी नागरिकांची सनद नक्की आहे तरी काय? तर हेच ते डॉक्युमेंट आहे जे वेळेचं सगळं गणित ठरवतं आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा बनतं. ही नागरिकांची सनद खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. कायद्यानुसार प्रत्येक सरकारी विभागाला ती तयार करणं आणि सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावणं बंधनकारक आहे. त्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की कोणती सेवा किती दिवसांत मिळेल. म्हणूनच ही सनद दिरंगाई विरोधातला आपला सर्वात पक्का पुरावा बनते. ठीक आहे, कायदा समजला, सनदही समजली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर कामाला उशीर झालाच तर आपण करायचं तरी काय? घाबरू नका, कायद्याने यासाठी एक सरळ 3 टप्प्यांची योजना दिली आहे. ही प्रक्रिया अगदी शिडीसारखी आहे. पहिली पायरी, मग दुसरी आणि गरज पडलीच तर तिसरी. एक सरळ आणि स्पष्ट मार्ग, जेणेकरून आपल्याला कुठे आणि कसं जायचं आहे यात कोणताही गोंधळ होणार नाही. तर आपली पहिली पायरी आहे पदानिर्देशित अधिकारी, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर डेझिग्नेटेड ऑफिसर. हा नक्की कोण असतो? तर हा तोच अधिकारी आहे ज्याच्यावर आपल्या कामाची मूळ जबाबदारी आहे. आपली लेखी तक्रार थेट त्यांच्याकडेच करायची. इथूनच आपल्या प्रकरणाला अधिकृतपणे सुरुवात होते. आता समजा पहिल्या पायरीवर काहीच झालं नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालं नाही. मग काय? मग आपण जातो दुसऱ्या पायरीवर, प्रथम अपील अधिकाऱ्याकडे. हा एक वरिष्ठ अधिकारी असतो जो आपल्या मूळ तक्रारीचा आणि त्यावर काही कारवाई झाली की नाही याचा संपूर्ण आढावा घेतो. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, द्वितीय अपील अधिकारी. यांच्याकडे असतो अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार. आणि गंमत म्हणजे ते फक्त निर्णयच देत नाहीत, तर दोषी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची आणि अगदी दंड लावण्याची शिफारस सुद्धा करू शकतात. यामुळेच या कायद्याला खरी धार येते. बरं, प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण कुठलीही लढाई लढायला पुरावे लागतात, बरोबर? चला तर मग बघूया की हे पुरावे कसे गोळा करायचे आणि तक्रार नक्की कशी लिहायची, जेणेकरून आपलं म्हणणं योग्य प्रकारे मांडलं जाईल. यासाठी काही अवघड गोष्ट करायची नाहीये. फक्त एक साधी वही घ्या आणि तिला नाव द्या पुरावा नोंद वही. यात सगळं काही लिहून काढा. अर्ज कधी दिला, त्याचा नंबर काय होता, कुठल्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक भेटीची आणि प्रत्येक फोनची ही नोंदच आपली खरी ताकद बनेल. चला एक पटकन चेकलिस्ट बघूया, म्हणजे आपल्याकडून काही सुटायला नको. नंबर 1, अर्ज देताना त्याची पोचपावती म्हणजे नमुना ड घ्यायला विसरू नका. दुसरं, संधेमधली अंतिम मुदत आपल्या डायरीत लिहून ठेवा. तिसरं, पुरावा नोंदवहीमध्ये सगळं काही नोंदवत रहा. आणि चौथं, वेळ निघून गेल्यावर अजिबात थांबू नका, थेट तक्रार दाखल करा. आता तक्रार कशी लिहायची याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. कुठल्याही भारी कायदेशीर भाषेची गरज नाहीये. फक्त मुद्देसूद माहिती लिहा. अर्जाचा क्रमांक, तारीख, कोणती सेवा हवी होती आणि संधेनुसार ठरलेल्या वेळेपेक्षा किती दिवस उशीर झाला आहे. बस इतकी माहिती पुरेशी आहे.
आणि हा कायदा किती गंभीर आहे हे या एका नियमावरून आपल्या लक्षात येईल. यात स्पष्ट म्हटलंय की जर एखादा अधिकारी सवयीने किंवा मुद्दाम कामं उशिरा करत असेल तर त्याच्यावर थेट विभागीय चौकशी होऊ शकते. म्हणजे ही केवळ छोटीशी ताकीद नाही, तर त्याच्या नोकरीवर परिणाम करणारी एक कडक कारवाई आहे. तर मग शेवटचा प्रश्न हाच उरतो की एका सामान्य नागरिकाने वापरलेलं हे शस्त्र खरंच पूर्ण सिस्टीम बदलू शकतं का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. कारण जेव्हा एक जण या कायद्याचा वापर करेल तेव्हा संपूर्ण व्यवस्थेला अधिक जबाबदार बनावंच लागेल. त्यामुळे पुढच्या वेळी आपलं काम अडलं तर हताश होऊ नका. लक्षात ठेवा, शस्त्र आपल्याच हातात आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.